जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत ऑक्सियम मिशन 4 संबंधी संभाव्य प्रश्नसंच. हे मिशन आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे तर 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती ही अंतराळात गेलेली आहे. त्यामुळे हे मिशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पाहून घेऊया. पहिला प्रश्न आहे, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवरती जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत? तर त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शुभांशु शुक्ला हे कोणत्या मोहिमेअंतर्गत, मोहीम लक्षात ठेवा, कोणत्या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले आहेत? तर मोहिमेचं नाव आहे ऑक्सियम 4 मिशन. प्रश्न क्रमांक 3, ऑक्सियम 4 मिशन म्हणजे नेमकं काय? या मिशनमध्ये नक्की काय आहे? तर ऑक्सियम 4 मिशन हे खाजगी मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे, जी ऑक्सियम ही स्पेस कंपनी आहे तिनं आयोजित केलेली आहे. आणि यात व्यावसायिक अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती संशोधन करणार आहेत. त्यासाठी हे मिशन होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्सियम स्पेस कंपनी ही नेमकी कुठे आहे, कोणत्या देशात आहे किंवा कुठे आहे? तर ह्युस्टन हे शहर आहे, टेक्सास अमेरिकामधील हे शहर येतं. अमेरिका देश लक्षात ठेवा आणि ह्युस्टन हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्सियम 4 मिशनमध्ये किती अंतराळवीर गेले होते? पोलीस भरतील हा प्रश्न येऊ शकतो. तर एकूण अंक आहेत 4. एकूण 4 अंतराळवीर गेले होते, त्यातले आपले एक शुभांशु शुक्ला एक होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्सियम मिशनचे नेमके उद्दिष्ट काय होते? तर उद्दिष्ट काय होतं की खाजगी अंतराळ संशोधनास चालना देणे व भविष्यात खाजगी अंतराळ स्थानक उभारणे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सियम 4 मिशनमध्ये कोणत्या अंतराळयानाचा वापर झाला होता? तर स्पेसएक्स या कंपनीचा क्रू ड्रॅगन अंतराळयानाचा वापर केला होता. त्यानंतर ऑक्सियम 4 मिशनचा प्रक्षेपण स्थळ कोणते होते? म्हणजे ऑक्सियम 4 हे जे प्रक्षेपित झालं होतं तिथे कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित झालं होतं? तर केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. प्रश्न असा विचारू शकतात की बाबा कोणतं सेंटर होतं? तर ते केनेडी सेंटर होतं, केनेडी स्पेस सेंटर. आणि ते कोणत्या देशात होतं? तर फ्लोरिडा ह्या ठिकाणी होतं. देश म्हणण्यापेक्षा कोणत्या ठिकाणी येते? फ्लोरिडामध्ये ठिकाणी. म्हणजे या दोन ठिकाणी दोन प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, ऑक्सियम स्पेसचे संस्थापक कोण आहेत? संस्थापक विचारू शकतात. तर 2 संस्थापक आहे का, मायकेल सेफ्रेडिनी व केमेलिया लोपेज. 2 नावं लक्षात ठेवायलाच लागतील, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. मायकेल सेफ्रेडिनी व केमेलिया लोपेज अशी या दोघांची नावं आहेत संस्थापकांची. पुढचा प्रश्न, ऑक्सियम मिशनचा फायदा नक्की काय आहे? फायदा काय आहे तर खाजगी संशोधन करणे, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणे, तसेच अंतराळ पर्यटनाला चालना देणे हा याचा फायदा आहे. फायदा म्हणा किंवा उद्दिष्ट म्हणा. पुढचा प्रश्न, ऑक्सियम 4 ही अंतराळ मोहीम किती दिवसांची आहे? टोटल दिवस किती आहेत? तर 14 दिवस लक्षात ठेवा. 14 दिवसांची ही मोहीम आहे. पुढचा प्रश्न, ऑक्सियम 4 हे कोणकोणत्या देशांचे सामूहिक मिशन आहे? हा प्रश्न पडू शकतो. त्यामध्ये चार देश आहेत, भारत, पोलंड, हंगेरी, अमेरिका. हे कसं लक्षात ठेवता येईल की बाबा एकूण 4 जण गेले होते आणि 4 देश आहेत. 4 व्यक्ती गेले होते आणि 4 देश आहेत. त्यात भारत आहे, पोलंड आहे, हंगेरी आहे आणि अमेरिका आहे. देश लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये विचारू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्सियम 4 या मिशनसाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? रॉकेटचे नाव काय आहे? फाल्कन 9. रॉकेटचे नाव लक्षात ठेवा, फाल्कन 9. आकडासुद्धा लक्षात ठेवा, 9 आकडा आहे. ऑप्शनमध्ये 8, 7, 6 असे ऑप्शन बनवून प्रश्न बनवला जातो. तर हा आकडासुद्धा महत्त्वाचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, ऑक्सियम 4 हे मिशन अंतराळात कधी प्रक्षेपित करण्यात आले? डेट ही विचारू शकतात. हा एक प्रेडिक्शनवाला प्रश्न आहे. तर डेट आहे 25 जून 2025. 14 दिवसांची मोहीम आहे. 14 दिवस
14 दिवसांची ही मोहीम आहे आणि प्रक्षेपित झालेली दिनांक आहे 25 जून 2025. डेट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ऑक्सिओम 4 हे मिशन कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे? प्रक्षेपित करणारी संस्था कोणती आहे? तर नासा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्सिओम 4 या मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे? नेतृत्व करणारी व्यक्ती आहे पेगी व्हाइटसन. पेगी व्हाइटसन यांनी नेतृत्व केलं आहे. ऑप्शनमध्ये शुभांशू शुक्ला देऊ शकतात, पण कन्फ्यूज न होता नेतृत्व करणारा व्यक्ती वेगळा आहे हे लक्षात ठेवा. नेतृत्व करणाऱ्याचं नाव आहे पेगी व्हाइटसन. ऑप्शनमध्ये शुभांशू शुक्ला देतील आणि आपल्याला फसवतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिओम 4 या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? पुन्हा तोच प्रश्न. अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावरती विविध प्रयोग करणे. त्यानंतर अशा प्रकारे आपण 17 संभाव्य प्रश्नांची सिरीज पाहिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.